दर जागी सिस्टम्स खूप चांगल्याने चालतात, कारण सिस्टम्समध्ये तुमचं बायस नाही आहेत. आता समजा मार्केट 2% पडलं तर तुम्ही म्हणाल चला अजून पडू देतो. मार्केट 10% पडलं, तुम्ही म्हणाल की अरे अजून पडू देतो. पण मग लगेच मार्केटने बाउन्स बॅक घेऊन घेतलं, मग तुम्ही म्हणाल अरे माझी ऑपॉर्च्युनिटी मिस झाली. तर तुम्ही तिथे सिस्टम लावा, कारण सिस्टम्स नेवर फेल अँड सिस्टम्स डोंट लाय. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता आपल्या मार्केटची कंडिशन घेऊन घ्या. आपलं मार्केट ऑलमोस्ट 15% पडलं फ्रॉम सप्टेंबर पीक टू आता, आणि मग पण तिथनं 3-4% आता वरती पण गेलं. तर आपण नेट 11%च डाऊन आहोत वरतून. तर आता जर कोणाचं सिस्टम राहिलं असतं की बाबा 15% डाऊनला मार्केटच्या मी 25% माझे पैसे लावणार लिक्विड फंडचे, तर त्यांना थोडी चांगली रॅली भेटली आहे. त्यांना 4-5% असं तर एक टिकर भेटलाय पोर्टफोलिओला, किंवा एक चांगला ॲव्हरेज प्राईस भेटून गेलाय. तर बाय द डिप डेफिनेटली चांगली स्ट्रॅटेजी आहे, कारण तुम्हाला तुमचे ॲसेट्स किंवा तुमचे शेअर्स म्हणा किंवा म्युच्युअल फंड युनिट्स म्हणा एक चांगल्या डिस्काउंटला भेटतात. आणि जेव्हा कोणती गोष्ट डिस्काउंटला असेल तर त्याला अजून ॲड करायला काही म्हणजे असं काही नुकसान नाही आहे.